तर शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा झाल्यानंतर यावर शेतकरी नेत्यांच्या सुद्धा प्रतिक्रिया समोर आलेल्या आहेत, त्या पाहूयात। आज जी कर्जमाफी जाहीर केली आहे त्याच्यामध्ये काही अर्थ राहिलेला नाही आहे। एक तर राज्यातल्या बहुसंख्य शेतकऱ्यांचं कर्ज हे साधारणपणे 2.5 ते 3 लाखापेक्षा जास्त आहे आणि ते थकीत असल्यामुळे व्याजासकट ते आता 3.5 लाखाच्या पुढे गेलेलं आहे। असं असताना 2 लाखापर्यंतचं कर्जमाफीचा लाभ तेव्हा मिळेल जेव्हा वरची रक्कम बँकेमध्ये शेतकरी भरेल। राज्य सरकारनं आज कर्जमाफीची घोषणा केली, परंतु या घोषणेनं आम्ही समाधानी नाहीये। मुळामध्ये विधानसभा होऊन 1.5 वर्ष झाले, 1.5 वर्षानंतर कर्जमाफीची घोषणा होते। ती शेतकरी आंदोलनाच्या रेट्यामुळे ही कर्जमाफीची घोषणा सरकारला करावी लागली आणि 2 लाखापर्यंतचीच कर्जमाफी आम्ही करू असा निर्णय मुख्यमंत्र्यांनी आज विधानसभेच्या सभागृहामध्ये जाहीर केला। आमचं म्हणणं आहे की किमान 5 लाखापर्यंतच्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ व्हायला पाहिजे आणि कुठलेही जाचक अटी आणि निकष त्यात नको, सरसकट कर्जमुक्ती झाली पाहिजे अशी आम्हा सगळ्या शेतकऱ्यांची मागणी आहे। ज्यांनी नियमित भरलं त्यांनी जर 2 लाखाचं कर्ज घेत जर ते नियमित भरलं असेल तर त्यांना का 50,000, त्यांनाही 2 लाखाचं कर्ज माफ करा ना, त्यांच्या अकाउंटमध्ये 2 लाख द्या ना, ही दातारी दाखवा ना। हे मी तुम्हाला सांगतो ना, हे फूट पाडा आणि राज्य करे याचं खूप सुंदर उदाहरण आहे। पुन्हा पात्र शेतकऱ्यांचंच कर्ज माफ होणार आहे असं विधान करून मुख्यमंत्री साहेबांनी दिलेलं आहे। त्याच्याशिवाय 2 लाखाच्या वरचं कर्ज सुद्धा या कर्जमाफीमध्ये धरलं जाणार नाही। शिवाय अतिवृष्टीने बाधित असलेले जे शेतकरी आहेत त्यांचं 30 जून 2026 पर्यंतचं कर्ज माफ करावं अशी जी आमची मागणी होती, त्याच्यामध्ये कटौती करून सप्टेंबर 2025 पर्यंतच थकीत कर्ज माफ करण्याची घोषणा झालेली आहे। त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी यापासून वंचित राहतील अशी साधार भीती आम्हाला वाटते आहे।